बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात हुंडा आणि पैशांच्या मागणीच्या कथित छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत वैष्णवी गणेश मेरत हिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार 4 चाकी वाहन, कर्जाचे हप्ते आणि इतर खर्चांसाठी माहेरून वारंवार पैसे आणण्याचा दबाव टाकला जात होता. काही दिवसांपूर्वी 10 लाख रुपयांची मागणीही करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी वैष्णवीने वडिलांना फोन करून छळाची माहिती दिल्यानंतर काही वेळातच तिच्या आत्महत्येची बातमी समोर आली. या प्रकरणात पतीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर, बुलढाणा. या व्यंकटेश आलेवर आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे. अपराध क्रमांक 432/2026 कलम 82-85-3-5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा 23 तारखेला दाखल आहे. यामध्ये एका महिलेनं आत्महत्या केलेली आहे. त्याचं कारण असं होतं की तिला हुंड्यासाठी सासरवाडीकडून भरपूर तगादा लावण्यात आलेला होता. लग्न 2022ला झालं, त्यावेळेस पण हुंडा देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये तिच्या पतीने पैसे कमावल्यानंतर पतीकडून नेहमी वारंवार तिला माहेरकडून 10 लाख रुपये घेऊन ये अशा प्रकारचा तगादा लावण्यात आलेला होता आणि याला कंटाळून तिने 22 ते 23 तारखेच्या रात्री आत्महत्या केलेली आहे. त्यावरून तिच्या वडिलांनी जी फिर्याद दिलेली आहे आपल्या पोलीस स्टेशनला, त्याच्यावरून मयत महिलेचा पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे. एक आरोपी आपण त्याच्यामध्ये अटक केला आहे 2 दिवसाचा PCR घेऊन. त्याला सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. इतर आरोपी शोधण्यासाठी आपण पथके रवाना केलेले आहेत. लवकरात लवकर इतर आरोपी सुद्धा आम्ही अरेस्ट करू आणि गुन्ह्याचं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात लवकरात लवकर सादर करू. धन्यवाद.